एसटी वाहकाच्या आडमुठेपणामुळे परीक्षेसाठी जाणाऱ्या मुली शाळेमध्ये उशिराने पोहोचल्या। एसटी वाहकाचा गलथानपणा, पालकांनी व्यक्त केली नाराजी। तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील विद्यार्थी सांगली शहरात शिक्षणासाठी जात असतात। काही एसटी बसला थांबा असताना चालक वाहक विद्यार्थ्यांना न घेताच निघून जातात। असाच प्रकार कराडवरून सांगलीकडे येणाऱ्या एसटी बसच्या चालक वाहकांनी केल्याची घटना समोर आली असून एसटी बसचा थांबा तुंगमध्ये असताना ती बस त्या थांब्यावर थांबली असता इयत्ता 5वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुली बसमध्ये परीक्षेसाठी जाण्यासाठी म्हणून बसल्या होत्या। परंतु त्या वाहकाकडून तुंगपासून 4 किलोमीटर अंतरावर डिग्रज जवळ त्या मुलींना बसमधून खाली उतरवण्यात आले आणि त्यांना वाहकाने सांगितले की तुंग ते सांगलीमध्ये कोठेही थांबा नाही, तसेच सांगली स्टँडशिवाय बस थांबणार नाही। त्या मुलींची परीक्षा होती, त्यामुळे त्या घाबरल्या। त्यांना रस्त्यात उतरल्याने मुली परीक्षेसाठी वेळेत पोहोचू शकल्या नाहीत। रस्त्यावर जाणाऱ्या काही प्रवाशांना ही वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांनी त्या मुलींना मोटरसायकलवरून संबंधित शाळेत सोडले, परंतु त्या शाळेमध्ये पोहोचण्यास बराच उशीर झाला। अशा वाहकांवरती एसटी वाहतूक नियंत्रण विभागाकडून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे व अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी एसटी प्रशासनाने प्रयत्न करावा अशी विनंतीही करण्यात आली आहे। नमस्कार, माझे नाव ॲडव्होकेट अंकिता माणिक मोहिते। मी तुंग गावची रहिवाशी आहे। आज सकाळीच 11 वाजता घडलेली घटना मी तुम्हाला सांगू इच्छिते या माध्यमातून। आज सकाळी 11 वाजता सांगली कराड डेपोची एक एसटी होती आणि ती रोजचीच एसटी आहे आणि ही एसटी तुंगात थांबल्यामुळं इयत्ता 5वीतल्या तुंग गावच्या 2 विद्यार्थिनी या एसटीनं प्रवास करण्यासाठी निघाल्या असता त्यांना अर्ध्या रस्त्यापर्यंत गेल्यानंतर या एसटीचे चालक आणि वाहक या दोघांनीही तुंग असं कोणताही स्टॉप या एसटीसाठी नाही आहे आणि तरीही आम्ही तुम्हाला घेतलंय, पण आता आम्ही सांगलीशिवाय या गाडीचा कुठेही यादीमध्ये स्टॉप नाही असे सांगत या दोन्ही लहान मुलींना, शाळेच्या इयत्ता 5वी मधल्या या मुली आहेत, या दोघींना त्यांनी डिग्रजच्या कमानीजवळ कसबे डिग्रजच्या कमानीजवळ अर्ध्यामध्ये उतरवलेलं आहे। त्यामुळे आधीच या मुलींची परीक्षा सुरू आहे, त्या परीक्षेच्या टेन्शनमध्ये या मुलींनी त्या गाडीचा बोर्ड पाहिला नाही। तुंग या गावी त्यांचा स्टॉप होता, त्यामुळे त्या गडबडीत त्या गाडीत चढलेल्या होत्या। त्या मुलींचा पास आहे, त्यामुळे त्यांनी गाडीचा नंबर किंवा बोर्ड बघण्याचा काही प्रश्नच आला नाही। त्या मुली तशाच प्रवास करण्यासाठी म्हणून गडबडीने गाडीत चढलेल्या होत्या, पण वाहकाने ज्या पद्धतीने त्यांना अर्ध्यात उतरवले हे पूर्णपणे चुकीचं आहे। सांगली इस्लामपूर रोडवरती कराडवरून येणाऱ्या किंवा इतर अनेक ठिकाणाहून येणाऱ्या कोणत्याही बसचा तुंग येथे स्टॉप हा आहेच। तुंग सोडलं तर त्याच्यानंतरचा टोल नाका, कर्नाळ चौकी, शिवशंभो चौक, कर्नाळ चौकी, तरुण भारत स्टेडियम आणि पुन्हा सांगली स्टँड अशा पद्धतीने स्टॉप आहेत। तरी या मुलींना सांगलीशिवाय कुठलाही यादीमध्ये स्टॉप नाही असे सांगत 2 लहान मुलींना अर्ध्यात उतरवले हे पूर्णपणे चुकीचं आहे। आज या मुली लहान आहेत, या मुली पूर्णपणे या गोष्टीमुळे गोंधळून गेल्या। या ठिकाणी मुलं आहेत हा विषयच नाहीये। त्यांची परीक्षा होती, त्यांना ते एक टेन्शन होतं वरती आणि हा शासनाचा जो मनमानी कारभार आहे किंवा मग घेताना तुम्ही त्या मुलींना घेतलं नसतं गाडीत किंवा पास चालत नाही अशी कारणं देऊन त्यांना थांबवलं असतं तरी त्या मुली थांबल्या असत्या। अदरवाईज तुम्ही पास चालत नाही, तुम्ही तिकीट काढा, तुम्हाला सांगलीपर्यंत सोडतो असं सांगितलं असतं तरी मुलींजवळ 4 पैसे शिल्लक असतात, मुलींनी तिकीट काढण्याची तयारी दर्शवली असती, तरी असा कोणताही प्रकार घडला नाही। फक्त त्यांना अर्ध्यात उतरवलं। हा एक या गावची नागरिक म्हणून माझी प्रचंड चीड आहे। लहान मुलींच्या बाबतीत लहान मुली किंवा इतर कोणत्याही विद्यार्थिनीच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत असा प्रकार पुन्हा घडू नये अशी मी एसटी डेपोला, सांगली असो कराड असो कोणत्याही डेपोची बस असू दे, मी त्यांना विनंती करते आणि थांबते। तुझं नाव सांग आणि तुझ्या बाबतीत जे घडलेली आहे, काल वाहकाने तुला मध्येच उतरवलं तर कशा पद्धतीने उतरलं तर तुझ्या भाषेत तू सांग। ते आम्हाला बोलले की सांगलीशिवाय कोणताही स्टॉप नाही आणि आम्ही त्यांना चढताना विचारलेलं सुद्धा कर्नाळ चौकी, तर ते काही बोलले नव्हते। म्हणजे ते तिकीट काढण्यात जरा बिझी होते, त्यामुळे ते काही बोलले नाही आणि त्यांनी आमचा पास बघितला तर ते बोलले कुठं जाणार आहे, तर आम्ही बोललो कर्नाळ चौकी, तर ते बोलले सांगली स्टँडशिवाय इतर कोणताही स्टॉप नाही आणि तुम्ही इथे उतरा, म्हणून त्यांनी आम्हाला डिग्रजच्या कमानीवरती उतरवलं। डिग्रजच्या कमानजवळ उतरवलं, तिथून तुम्ही काय केलं मग? तिथं आम्ही बसची वाट बघितली, बस आली नाही। मग आमच्या तुंग गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री तुकाराम कापसे आले व त्यांनी आम्हाला शाळेमध्ये सोडलं।
तुमच्या काय एक्झाम चालू आहेत, परीक्षा चालू आहेत? हो किती दिवस झालं चालू आहेत? हां, शुक्रवार शुक्रवारपासून परीक्षा चालू आहे तुमच्या.